खरं तर मी आज आमचे चुलते ज्ञानेश्वर पाटील यांनी जे काही बांबू चं रोप या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि आज त्याची लागवड या ठिकाणी होणार आहे. तर त्यांना त्यांच्या ज्या नर्सरीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आहे. कारण तर बांबू हे अतिशय महत्त्वाची प्रजाती आहे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड केली पाहिजे. आपण विविध पिकं शेतामध्ये घेतो. त्यामध्ये पाणी कमी जास्त जरी झालं, तरी बांबूसारख्या प्रजातीला त्याचा काही फरक पडत नाही. आपण ऊस शेतामध्ये लावतो. ऊसाच्या 20% पाण्याच्या याच्यामध्ये ही बांबूची जात या ठिकाणी उत्पादन देत असतं आणि बांबूपासून अनेक अगरबत्ती म्हणा किंवा इथेनॉल, CNG अशा अनेक प्रोडक्ट या ठिकाणी तयार होत असतात. 1500 प्रोडक्ट बांबूच्या शेतीपासून, त्या बांबूच्या लाकडापासून, त्याच्या पाल्यापासून या ठिकाणी तयार होत असतात आणि शेतकऱ्यांना मोठं उत्पादन बांबू शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. तर माझं सर्व शेतकऱ्यांना नम्र आवाहन आहे की आपण बांबू शेतीकडे या ठिकाणी वळलं पाहिजे. बांबू शेती लावली पाहिजे. आपण अनेक उत्पादन या ठिकाणी घेतो, परंतु बांबू एक अशी प्रजाती आहे की त्याला जनावर खात नाही. पशुपक्षी त्याला नुकसान पोहोचू शकत नाहीत. डुकराचा त्रास नाही. अशा अनेक गोष्टीपासून ती संरक्षण बांबू स्वतःच करून घेतं. म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन देणारी जात हे प्रजाती आहे. तर बांबूची शेती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त केली पाहिजे. याच्यातून जे उत्पन्न मिळणार आहे, हे लाखो रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे आणि जास्तीत जास्त बांबूची शेती, बांबूची लागवड या ठिकाणी केली पाहिजे. त्यामध्ये शासनाच्या विविध स्कीम आहेत. त्याच्यामध्ये अनुदान सुद्धा आहे. हेक्टरी 7 लाख अनुदान आहे आणि यापुढेही अनुदान त्याच्यामध्ये वाढून मिळेल. शेतकऱ्यांनी तयारी मनाची केली पाहिजे आणि बांबूची लागवड या ठिकाणी केली पाहिजे.